द रिव्हिजन ऑफ लास्ट लेक्चर. आता क्रिस्टल लॅटिस म्हणजे काय? अ रेग्युलर अरेंजमेंट ऑफ कॉन्स्टंट पार्टिकल्स इन 3 डायमेन्शन इज कॉल्ड क्रिस्टल लॅटिस. 3 डायमेन्शन अरेंजमेंट कॉन्स्टंट पार्टिकलची जी असते आणि ती अरेंजमेंट कशा पद्धतीने असते तर ती रेग्युलर असते, अशाला आपण काय म्हणतो? लॅटिस. लॅटिस पाहिलं आपण, बेसिस पाहिलं, बेसिसलाच आपण मोटिफ सुद्धा म्हणू शकतो. देन आता मी एक जनरल एक्झाम्पल जे दिलं होतं टाईल्सचं, ते डोळ्यासमोर ठेवून आपण हे इमॅजिन करायचं आहे. टाईल्स ज्या आपण फ्लोरिंग करतो आणि फ्लोरिंगमध्ये अनेक अशा टाईल्स एकत्रित करून आपला कार्पेट एरिया जो तयार करतो तो म्हणजे काय असणार आहे? लॅटिस असणार आहे. आणि त्यामधली एक टाईल जी आहे ती म्हणजे युनिट सेल. द स्मॉलेस्ट रिपीटिंग स्ट्रक्चरल युनिट ऑफ अ क्रिस्टलाइन सॉलिड इज कॉल्ड ॲज युनिट सेल. त्यामधली एक जी टाईल आहे ती म्हणजे काय असणार आहे? युनिट सेल. आता टाईल्स ह्या कशाही असू शकतात, म्हणजे आयताकृती असू शकतात किंवा चौरस आकृती असू शकतात. तशाच पद्धतीनं इथं आपल्याला काय पाहायला मिळतात? युनिट सेल पाहायला मिळतात. वेगवेगळ्या जॉमेट्रिकल शेपमध्ये ह्या युनिट सेल असतात. आता ह्या युनिट सेल ज्या आहेत त्या जवळजवळ असतात, म्हणजे त्यामध्ये 2 युनिट सेलमध्ये अंतर अजिबात नसतं, म्हणजे त्या इंटॅक्ट असतात. दोन्ही एकमेकाला जशा पद्धतीनं 2 रूम्स एकत्र असतात आणि त्यामध्ये पार्टिशन जे असतं, मग तशा पद्धतीनं युनिट सेल ह्या ज्या आहेत जवळजवळ असतात. आता ह्या युनिट सेलमध्ये आपल्याला एजेस, देन फेसेस आणि कॉर्नर्स असे पाहायला मिळतात. आता ह्या एजेस, फेसेस आणि कॉर्नर्स हे जे आहेत, युनिट सेल जी आहे ती ह्या एजेस, फेसेस आणि कॉर्नर्स नेबरिंग युनिट सेल बरोबर ते शेअर करत असतात. देन इफ द क्रिस्टल हॅज क्युबिक शेप, द युनिट सेल विल ऑल्सो हॅव इट्स कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स अरेंज टू फॉर्म अ टायनी क्यूब. म्हणजेच क्युबिक शेपचा जर क्रिस्टल असेल तर युनिट सेल जे आहे त्यामधले कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स अशा पद्धतीने अरेंज होतात, ते टायनी क्यूब आपल्याला तिथं मिळतो. देन पॅरामीटर्स मी सांगितलेली होती लास्ट लेक्चरमध्ये, आपण पॅरामीटर्स पाहिली. म्हणजे एज लेंथ जी आहे ABC ने दाखवलेली आहे आणि त्यामधला अँगल जो आहे अल्फा, बीटा आणि गॅमामध्ये दाखवलेला आहे. आता हे युनिट पॅरामीटर, युनिट सेल पॅरामीटर्स जे काय आहेत त्याच्यावरून आपण वेगवेगळे क्रिस्टल सिस्टीम्स ज्या आहेत त्यामध्ये येणारे युनिट सेल यांचा अभ्यास त्याच्यावरून आपल्याला करता येईल. म्हणजेच वेगवेगळे जे युनिट सेल आहेत त्यामध्ये एज लेंथ ABC कशा पद्धतीनं आहे आणि त्यामधला अँगल हा किती आहे, 90 डिग्री आहे, 120 डिग्री आहे, तो आपण ह्या युनिट सेल पॅरामीटरवरून पाहू शकतो. देन टाईप ऑफ युनिट सेल, टाईप्स पाहिलेले आहेत. मेनली देर आर 4 टाईप्स ऑफ युनिट सेल: प्रिमिटिव्ह ऑर सिम्पल, बॉडी सेंटर्ड, फेस सेंटर्ड अँड बेस सेंटर, त्यालाच आपण एंड सेंटर सुद्धा म्हणतो. अशा पद्धतीनं 4 युनिट सेल आहेत. आता ह्या 4 युनिट सेलमध्ये जे पार्टिकल्स असतात ते कुठे त्याचं प्लेसिंग असतं तर सिम्पलमध्ये कुठं असतं? कॉर्नरला असतं, क्यूबच्या कॉर्नरला असतं. आणि बॉडी सेंटर्ड 8 कॉर्नर जे आहेत तिथं सिम्पल युनिट सेलमध्ये 8 पार्टिकल्स प्लेस्ड असतात. बॉडी सेंटर्ड युनिट सेलमध्ये कॉर्नरला तर पार्टिकल असतंच, त्याच्या व्यतिरिक्त एक बॉडीमध्ये असतो, एक जो असतो ॲट द सेंटर ऑफ द बॉडी त्याचं प्लेसिंग असतं. देन फेस सेंटर्ड युनिट सेलमध्ये 6 फेसेस क्यूबला असतात, त्या 6 फेसेसला काय असतात? पार्टिकल्स असतात. आणि कॉर्नरला त्याच्याबरोबर 8 कॉर्नरला 8 असे काय असतात? पार्टिकल्स असतात. देन बेस सेंटर्ड युनिट सेल, बेस सेंटर्डमध्ये बघा अपोजिट फेसेसला 2 पार्टिकल्स असतात आणि कॉर्नरला 8 पार्टिकल्स असतात. देन नेक्स्ट पॉईंट, नवीन पॉईंट आपण सुरुवात करत आहोत, क्रिस्टल सिस्टीम. आता क्रिस्टल सिस्टीम म्हणजे काय? 7 क्रिस्टल सिस्टीम्स आर असोसिएटेड विथ 14 ब्रॅव्हियस लॅटिसेस, ऑल्सो कॉल्ड 14 युनिट सेल. म्हणजे 7 आपल्याला क्रिस्टल सिस्टीम पाहायला मिळतात, त्यामध्ये 14 ब्रॅव्हियस लॅटिसेस किंवा 14 युनिट सेल असतात. आणि ह्या 14 युनिट सेलचा चे डायग्रॅम्स ज्या आहेत
त्या आपण पाहणार आहोत. त्याच्या अगोदर 7 क्रिस्टल सिस्टीम्स ज्या काय आहेत त्यांची नावं कोणकोणती आहेत ते बघूया. फर्स्ट वन इज क्युबिक, सेकंड वन इज टेट्रागोनल, देन ऑर्थोरोम्बिक, रोम्बोहायड्रल, मोनोक्लिनिक, ट्रायक्लिनिक अँड हेक्झागोनल सिस्टीम. ह्या 7 क्रिस्टल सिस्टीम आहेत आणि त्याच्यामध्ये युनिट सेल्स आहेत. आता 7 क्रिस्टल सिस्टीम आहेत इथं आणि आपण युनिट सेलचे टाइप्स किती पाहिलेत? 4. 7 चोक 28 म्हणजे 28 इथं आपल्याला युनिट सेल बघायला मिळाले पाहिजेत, पण तसे मिळत नाहीत. म्हणजे स्टडी केल्यानंतर असं आढळून आलं की 14 पद्धतीचे युनिट सेल हे आपल्याला ह्या क्रिस्टल सिस्टीममध्ये पाहायला मिळतात. आपण आता हे क्युबिक पहिली जी सिस्टीम आहे क्रिस्टल सिस्टीम, क्युबिक सिस्टीम, त्याचा अभ्यास इथं करणार आहोत. आता क्युबिक सिस्टीममध्ये मेनली 3 युनिट सेल्स असतात. पहिली आहे सिंपल क्युबिक युनिट सेल, त्याला आपण SC म्हणतो. आता ही SC जी आहे ती मगाशी सांगितल्याप्रमाणे कशा पद्धतीने असणार आहे तर 8 कॉर्नरला 8 असे ॲटम्स असणार आहेत. आता इथं पार्टिकल हा जो आहे तो ॲटम कन्सिडर करायचा, स्पेरिकल ॲटम इथं कन्सिडर करतोय आपण. म्हणजे पार्टिकल 8 कॉर्नरला 8 असणार आहेत सिंपल क्युबिक युनिट सेलमध्ये. देन बॉडी सेंटर्ड क्युबिक युनिट सेल BCC मध्ये 8 कॉर्नरला 8 त्याच्याबरोबर ॲडिशनल पार्टिकल सेंटर क्यूबच्या सेंटरला एक असणार आहे. देन FCC मध्ये 8 कॉर्नरला 8 आणि 6 फेसेसला 6 ॲटम्स इथं प्रेझेंट असणार आहेत. आता वरती डायग्रॅममध्ये दाखवलेले आहे बघा. क्युबिक युनिट सेल इथं दिसते. क्युबिक युनिट सेल वरती स्पेरिकल असे ॲटम्स दिसत आहेत, SC, देन BCC आणि FCC. याच्यामध्ये ॲटमची अरेंजमेंट कशा पद्धतीने केलेली आहे ती दिसते आणि खाली क्यूब्स दाखवलेले आहेत. SC मध्ये 8 कॉर्नरला 8 अशा पद्धतीनं काय दिसतात आपल्याला? स्पेरिकल शेप ॲटम्स दिसतात. BCC मध्ये आपल्याला 8 कॉर्नरला 8 असे ॲटम्स दिसतात आणि सेंटरला एक दिसतात. बॉडी सेंटर्ड क्युबिक युनिट सेल म्हणजे सेंटरला एक इथं आपल्याला काय दिसतोय? ॲटम दिसतोय. देन FCC मध्ये इथं 8 कॉर्नरला 8 आणि 6 फेसिसला 6 असे ॲटम्स दिसतात. आता इथं बघा SC आणि BCC देन FCC यांचे युनिट सेलचं कॉन्ट्रीब्युशन, युनिट सेल जी आहे त्यामध्ये ॲटमचं कॉन्ट्रीब्युशन लास्टच्या 3 डायग्रॅममध्ये दाखवलेलं आहे. आता ॲटमचं कॉन्ट्रीब्युशन हे जे ॲटम्स वरती दाखवलेले आहेत सेकंड रो मधल्या 3ही डायग्रॅममध्ये आपल्याला दिसत आहेत ॲटम्स आणि ते जे ॲटम्स आहेत ते कम्प्लिटली त्या युनिट सेलमध्ये नाही आहेत. म्हणजे त्या ॲटमचा किती पोर्शन हा त्या युनिट सेलमध्ये आहे, त्याने किती कॉन्ट्रीब्यूट केलेला आहे त्या युनिट सेलमध्ये आणि युनिट सेलच्या बाहेरच्या बाजूला. मगाशी सांगितल्याप्रमाणे युनिट सेल ही अशी एकटी युनिट सेल नसते, अनेक युनिट सेल एकत्र येऊन ते लॅटिस, क्रिस्टल लॅटिस तयार झालेलं असतं आणि ते फार जवळजवळ असतं, लागून चिकटून असतं. आता ही युनिट सेल जी आहे त्यामध्ये क्युबिक युनिट सेल नंबर ऑफ पार्टिकल्स आपण क्युबिक युनिट सेलचे पहिल्यांदा बघूया. नंबर ऑफ पार्टिकल्स कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करायचे आहेत बघा. नंबर ऑफ पार्टिकल्स कॅल्क्युलेट करताना इथं कॉन्ट्रीब्युशन प्रत्येक युनिट सेलनं किती कॉन्ट्रीब्यूट केलेलं आहे, तिथं नंबर ऑफ पार्टिकल्स किती आहेत त्या युनिट सेलमध्ये ते आपण कॅल्क्युलेट करायचं आहे. आता सिंपल क्युबिक युनिट सेलमध्ये किती पार्टिकल्स असतात? प्रत्येक कॉर्नरला एक असा स्पेरिकल ॲटम जर आपण कन्सिडर केला तर त्या युनिट सेलच्या आत जो आहे तो पोर्शन किती येतोय? 1/8 इतका पोर्शन हा युनिट सेलच्या आत येतो आणि उरलेला पोर्शन जो आहे तो सराउंडिंगचे नेबरिंग युनिट सेल ज्या आहेत त्यांच्यामध्ये तो जात असतो. आता इथं 1/8 पार्ट एक स्पेरिकल ॲटम ॲट द कॉर्नर ऑफ युनिट सेल असा पाहायला मिळतो. 1/8 × 8 8 कॉर्नर आहेत. प्रत्येक स्पेरिकल ॲटमचं कॉन्ट्रीब्युशन किती असतं तर 1/8 असतं, 1/8 इतकं असतं आणि 8 कॉर्नर आहेत त्यामुळं इथं पार्टिकल पर युनिट सेल किती निघतायत? 1. एक पार्टिकल इथं निघतोय. म्हणजे SC मध्ये इथं आपल्याला एक पार्टिकल पाहायला मिळतोय. देन बॉडी सेंटर्ड क्युबिक युनिट सेल
वरती डायग्रॅम जी सेकंड रोला दाखवलेली आहे, 8 कॉर्नरला 8 जे पार्टिकल्स असतात ते किती कॉन्ट्रीब्यूट करतात, तर 1/8 पार्ट कॉन्ट्रीब्यूट करतात इन द युनिट सेल. युनिट सेलमध्ये ते 1/8 इतका पार्ट कॉन्ट्रीब्यूट करतात, त्यांचं कॉन्ट्रीब्युशन तितकं असतं. तर अशाच पद्धतीनं ते बॉडी सेंटर्डमध्ये सुद्धा आहेत. 8 कॉर्नरला 8 असे स्पेरिकल ॲटम्स आहेत. ते त्यांचं पार्टिकल्स जे आहेत ते 1/8 पार्टिकल जो आहे तो एका स्पेरिकल ॲटमपासून आपल्याला मिळतो. 8 कॉर्नरपासून आपल्याला एक ॲटम इथं मिळतो. आणि सेंटरला, बॉडीच्या सेंटरला एक जो असतो ॲटम, म्हणजेच टोटल बॉडी सेंटरमध्ये 1+1 कॉर्नरपासून मिळणारा पार्टिकल एक असणार आहे. 1/8 × 8 = 1. आणि बॉडी सेंटरला एक असे 1+1 टोटल आपल्याला 2 ॲटम्स इथं मिळतात, किंवा आपण म्हणू शकतो 2 पार्टिकल्स इथं आपल्याला मिळतात. देन फेस सेंटर्ड क्युबिक युनिट सेल FCC, याच्यामध्ये बघा 6 फेसिस असतात. FCC किंवा कुठलंही क्युबिक युनिट सेल घेतलं तर 6 फेसिस आहेत त्याला. 8 कॉर्नरचे पार्टिकल्स जे आहेत त्यांचं कॉन्ट्रीब्युशन किती आहे युनिट सेलमध्ये, तर 1/8 × 8 = 1. म्हणजे हे 8 कॉर्नर आहेत, त्याच्यापासून एक स्पेरिकल पार्टिकल बनतो किंवा स्पेरिकल ॲटम बनतो इथं. आणि 6 फेसेस ज्या आहेत, प्रत्येक फेसला अर्धा अशा पद्धतीनं हाफ पार्टिकल तिथं त्या युनिट सेलमध्ये कॉन्ट्रीब्यूट करतो. म्हणजे अर्धा पार्टिकल ह्या फेसेसमधून किंवा फेसेसमध्ये असतो. युनिट सेलच्या आत कॉन्ट्रीब्युशन त्याचं असतं. आणि अशा पद्धतीनं 6 फेसेस जे असतात, म्हणजे अर्धा 1/2 × 6 केल्यानंतर आपल्याला किती पार्टिकल्स मिळतात, 3 मिळतात. आणि 8 कॉर्नरपासून आपल्याला एक पार्टिकल मिळतो. अशा पद्धतीनं आपल्याला इथं टोटल FCC मध्ये 1 + 3 = 4 4 पार्टिकल्स मिळतात. म्हणजे नंबर ऑफ पार्टिकल्स इन क्युबिक युनिट सेल, पहिली क्युबिक युनिट सेल आहे SC, सिंपल क्युबिक, तिथे आपल्याला एक पार्टिकल मिळतोय, कॉर्नरपासून एक तयार झालेला आहे. BCC मध्ये कॉर्नरपासून एक आणि बॉडी सेंटर्डला एक असे 1+1 2 पार्टिकल्स मिळालेत. आणि FCC मध्ये फेसिसपासून 3 मिळाले आणि कॉर्नरपासून एक असे टोटल 4 पार्टिकल्स आपल्याला इथं बघायला मिळतात. आता हे जे क्युबिक युनिट सेल आहेत त्याच्याबरोबर वेगवेगळ्या आपण स्टडी तर क्युबिक युनिट सिस्टीमचा, क्युबिक सिस्टीमचा करतोय आणि त्याच्या अंडर असणाऱ्या युनिट सेलचा करतोय. आणि ह्या सेल्स किती आहेत आपल्याला डायग्रॅममध्ये इथं दिसत आहेत, 3 आहेत. त्यांचेच आपण आता वरती नंबर ऑफ पार्टिकल्स कॅल्क्युलेट केलेले आहेत. आता युनिट सेल्सची स्ट्रक्चर इथं दाखवलेली आहे डायग्रॅममध्ये. क्युबिक क्रिस्टल सिस्टीम ह्यामध्ये 3 अशा पद्धतीने युनिट सेल आपल्याला बघायला मिळतात. त्यांची डायग्रॅम आहे. ऑर्थोरोम्बिक मध्ये आपल्याला 4 युनिट सेल पाहायला मिळतात. 4हीच्याही डायग्रॅम आहेत. आता इथं क्युबिकमध्ये अल्फा, बीटा आणि गॅमा ह्या ज्या आहेत अँगल्स, आणि ABC हे सारखे असतात. म्हणजे अल्फा, बीटा, गॅमा 90 डिग्रीचा असतो. आणि इथं ABC ही जी लेंथ असते ती ही काय असते, सारखी असते. आणि ऑर्थोरोम्बिकमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय बघा, लेंथ ही कमी जास्त पाहायला मिळते. म्हणजे A = B ≠ C, म्हणजे C ही जी आहे लेंथ ती इक्वल नाही आहे, AB बरोबर नाही आहे. आणि बाकीचे जे अँगल्स आपण म्हणतोय अल्फा, बीटा आणि गॅमा हे 90 डिग्री आहेत. असे प्रत्येक युनिट सेलचं इथं काय केलेलं आहे, डायग्रॅमॅटिकली आपल्याला एक्सप्लेन केलेलं आहे ह्या पेज नंबरवरती. टेट्रॅगोनलचे 2 युनिट सेल पाहायला मिळतात, मोनोक्लिनिकचे 2, रोम्बोहेड्रल इथं 1 पाहायला मिळतो, सिम्पल ऑर प्रिमिटिव्ह. ट्रायक्लिनिक इथं 1 पाहायला मिळतो युनिट सेल. देन हेक्झॅगोनलमध्ये युनिट सेल 1 पाहायला मिळतो. अशा पद्धतीने हे 7 क्युबिक सिस्टीम्स आहेत. आणि आपण वरती जे पार्टिकल्स कॅल्क्युलेट केलेले आहेत ते कोणते केलेले आहेत, क्युबिक क्रिस्टल सिस्टीममधले 3 युनिट सेलचे पार्टिकल्स कॅल्क्युलेट केलेले आहेत. देन नेक्स्ट
आपण पाहणार आहोत रिलेशनशिप बिटवीन मोलर मास डेन्सिटी ऑफ अ सबस्टन्स अँड युनिट सेल एज लेंथ. रिलेशनशिप बिटवीन मोलर मास डेन्सिटी आणि युनिट सेलची एज लेंथ यामधलं रिलेशन पाहणार आहोत. आता इथं बघा, एज लेंथ जर आपण ए कन्सिडर केली, इफ वी कन्सिडर द एज लेंथ ए, स्मॉल ए, देन व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल इज ए क्यूब. आपल्याला क्यूबचं व्हॉल्यूम काढायचा फॉर्म्युला माहीत आहे. आता ए कन्सिडर केली एज लेंथ तर ए क्यूब अशा पद्धतीने आपल्याला इथं फॉर्म्युला मिळतो. व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल इज ए क्यूब. देन सेकंड आपण काय सांगू शकतो बघा, सपोज दॅट मास ऑफ वन पार्टिकल इज एम. जर एका पार्टिकलचं मास एम असेल आणि तिथे एन नंबर ऑफ पार्टिकल्स असतील पर युनिट सेल, प्रत्येक युनिट सेलला एन नंबर ऑफ पार्टिकल असतील, तर मास ऑफ युनिट सेल इज इक्वल टू एम इंटू एन. एक पार्टिकल असेल आणि त्याचं मास जे आहे, सपोज जनरल एक्झाम्पल 5 ग्रॅम, देन 1 इंटू 5 अशा पद्धतीने आपण त्या युनिट सेलचं मास कॅल्क्युलेट करू शकतो. देन थर्ड आपण काय सांगू शकतो बघा, द डेन्सिटी ऑफ युनिट सेल. डेन्सिटीचा फॉर्म्युला सगळ्यांना माहीत आहे. तो कशा पद्धतीने सांगतो आपण, डेन्सिटी इज इक्वल टू मास ऑफ युनिट सेल अपॉन व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल, दॅट इज इक्वल टू एम स्मॉल एम इंटू स्मॉल एन अपॉन ए क्यूब. आपल्याला ह्या फॉर्म्युल्यावरून काय मिळतं, डेन्सिटी ऑफ अ सबस्टन्स. देन फोर्थ, मोलर मास ऑफ द सबस्टन्स इज गिवन बाय मोलर मास. कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करायचं आहे बघा, कॅपिटल एम इज इक्वल टू मास ऑफ वन पार्टिकल इंटू नंबर ऑफ पार्टिकल्स पर मोल. आता इथं मास ऑफ वन पार्टिकल इज इक्वल टू स्मॉल एम कन्सिडर केलेला आहे आणि नंबर ऑफ पार्टिकल्स पर मोल हे किती असतात, ॲव्होगॅड्रोज नंबर इतके असतात. आणि सिम्बॉल आपण काय देतोय, कॅपिटल एन आणि ए, स्मॉल कॅपिटल ए त्याच्या खाली. ठीक आहे. देन स्मॉल एमचा इक्वेशन काय तयार होतं इथं बघा, एम रिअरेंज केल्यानंतर इक्वेशन काय तयार होतंय, एम अपॉन एन ए. म्हणजेच एमची व्हॅल्यू, स्मॉल एमची व्हॅल्यू, मास ऑफ वन पार्टिकल याची व्हॅल्यू जी आहे ती आपल्याला किती मिळाली, कॅपिटल एम अपॉन एन ए. देन ही स्मॉल एमची व्हॅल्यू ही जी आहे ती वरच्या 1.2 ह्या इक्वेशनमध्ये ज्यावेळी आपण टाकतो त्यावेळी आपल्याला इक्वेशन डेन्सिटी इज इक्वल टू काय मिळते पहा, एन इंटू कॅपिटल एम अपॉन ए क्यूब इंटू एन ए अशा पद्धतीनं आपल्याला इक्वेशन मिळतं. आता इथं टोटल 5 क्वांटिटीज आहेत किंवा 5 पॅरामीटर्स म्हणू शकतो. आता आपल्याला न्यूमरिकलमध्ये 4 पॅरामीटर्स देतात आणि 5वा पॅरामीटर हे आपल्याला काढावा लागतो. कोणतेही 4 पॅरामीटर्स दिले जातात आणि 5वा आपण कॅल्क्युलेट करावा लागतो. सपोज वन एक्झाम्पल, when gold crystallizes it forms FCC cubic cells. The unit cell age length is 408 pm. Calculate the density of gold. Molar mass of gold is 197 gram per mole. आता इथं डेन्सिटी कॅल्क्युलेट करायला सांगितलेली आहे गोल्डची आणि आपल्याला काय काय दिलेलं आहे बघा, एफसीसी क्यूबिक सेल दिलेला आहे. त्याच्यावरून आपल्याला नंबर ऑफ पार्टिकल्स हे माहीत होतात. एफसीसी मध्ये नंबर ऑफ पार्टिकल्स किती असतात तर 4. नंबर ऑफ ॲटम्स किती असतात, 4 असतात. देन युनिट सेलची एज लेंथ दिलेली आहे 408 pm इतकी काय दिलेली आहे, एज लेंथ दिलेली आहे. आता ही एज लेंथ जी आहे ती पिकोमीटरमध्ये दिलेली आहे. ती कन्वर्ट करावी लागणार आहे आपल्याला मीटर किंवा सेंटीमीटरमध्ये. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे 1 pm इज इक्वल टू 10⁻12 मीटर. ऑल्सो 1 pm इज इक्वल टू, वी कॅन से 1 pm इज इक्वल टू 10⁻10 सेंटीमीटर. मग कशामध्ये आपण सेंटीमीटरमध्ये कन्वर्ट करूया. एज लेंथ जी आहे
408 PM ही सेंटीमीटरमध्ये कन्वर्ट करूया. आपल्याला 4.08 इंटू 10⁻⁻8 सेंटीमीटर इतकी एज लेंथ इथं मिळते. आता ह्या ज्या व्हॅल्यू आपण काढलेल्या आहेत, म्हणजे न्यूमरिकल जो प्रॉब्लेम जो दिलेला आहे त्याच्यामध्ये व्हॅल्यू ह्या सगळ्या आहेत, त्या मांडून घेतल्यानंतर सोल्युशनमध्ये सगळ्या व्हॅल्यू आपल्या इक्वेशनमध्ये जे रो डेन्सिटीचे इक्वेशन मिळालेलं आहे, आपण काढलेलं आहे, त्यामध्ये व्हॅल्यू पुट करायच्या आणि मग आपल्याला इथं ॲन्सर मिळतंय. ॲन्सर काय आहे बघा, 19.27 ग्रॅम पर cm³. डेन्सिटी इज इक्वल टू 19.27 ग्रॅम पर cm³, किंवा आपण किलोग्रॅममध्ये कशा पद्धतीनं सांगू शकतोय, डेन्सिटी इज इक्वल टू 19.27 इंटू 10⁻³ किलोग्रॅम पर मीटर क्यूब. थँक्यू.